काय पद्धतीनं कॅज्युरीनं युनिक एक्सपिरियन्स आहे. मी प्रॉडक्ट म्हणणार नाही कारण तो एक आपण अनुभव आहे खरं तर. इज इट अनदर सेकंड होमचा प्रोजेक्ट? लोकेशन तर युनिक आहे जे आपण त्या चित्रात बघतो. लोकेशन डोंगरदऱ्या, राजगडाचा पायथा आणि भाटघरचं बॅकवॉटर असं एक नॅचरल एक युनिकनेस त्याच्यात आहे. जागा निवडतानाही त्या कॅशुरिनाच्या झाडांनी आम्हाला खरोखर तसं वेड लावलं आणि आम्ही ती जागा घेतली. त्याच्यात मला वाटतं ह्या 2-3 गोष्टींचा जो विचार आम्ही करतोय की तिथं कम्युनिटी बिल्ड व्हायला पाहिजे. जनरली अशा फार्म हाऊस प्रोजेक्टला गाव वेगळं, गावातले गावकरी वेगळे आणि हे पार्टीवाले वेगळे असं एक वेगळा हे असतो. अगदी त्यातली बाकीची लिगल भांडणही असतात त्या ह्याच्यात. आम्ही मे बी असा एक विचार करतो की या गावाशी आमच्या या मंडळींना जोडावं. गावात ज्या जत्रा उरूस भरतात त्याच्यात या फार्म या घरं घेतलेल्या मंडळींना घेऊन जावं किंवा त्या गावकऱ्यांना इकडे बोलवावं. बरेच वेळा ती माळ्यांची घरं होऊन जायची कारण लोकांना वेळच नसायचा आणि मग कोणतरी ते नीट मेंटेन करतंय का नाही हा प्रश्न असायचा. ते मेंटेन होणं, आपण जेव्हा जाऊ ते तिथे व्यवस्थित असणं, ते जागेवर नीट राहणं, तर हे सगळं कसं होईल. तर त्या गोष्टींवर आम्ही विचार केला आणि म्हणून आता ह्याला रिअल इस्टेट कम टुरिझम असं म्हणूयात. आमचा आत्ताचा जो प्रकल्प आहे की आता तिथे लोक इतर वेळेस तुम्ही जेव्हा ते वापरात नाही आहात, तुमच्याकडे वापरात नाहीये, तुम्हाला वेळ नाहीये, त्यावेळेस इतर मंडळी ते येतात आणि ते तिथे वापरत आहेत. टुरिझम मोठ्या प्रमाणावरती तिथे करता आहे. कम्युनिटी डेव्हलप केलेली असल्यामुळे आमच्याकडे ती व्यवस्था आहे की ज्यांना हवंय त्यांना त्यांचं घर मेंटेन करून देण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे. तुमची बाग असेल, तिथे घर स्वच्छ राहणं असेल. दुसरा भाग आहे की जेव्हा तुम्ही वापरत नाही आहात त्यावेळेस इतर लोक तिथे वापरू शकतात. त्यातनं काही ना काहीतरी इन्कम तुम्हालाही त्याच्यामधनं मिळत राहतं. कॅशोरिनाची एक आयडेंटिटी आहे ती त्या घडीव दगडांचं बांधकाम. अनेकांना आम्ही आता जस्ट युके मध्ये युरोपियन मराठी संमेलनात सहभागी झालो होतो आणि तिथे ही घरांची फिल्म आणि काही फोटो दाखवले. अनेकांनी प्रश्न विचारला ही खरी घरं आहेत का किंवा एवढं खरंच दगडकाम केलेलं आहे का. त्या स्थानिक कारागिरांचा शोध घेतला. पहिल्या 2 घरांना आम्हाला खरंच त्रास झाला की ते नक्की आपल्याला एवढे दगड मिळतील का आणि ते घडवलेले असतील का. इथं आपण डेक्कनला आपटे रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी ते बघतो पण ती 70-80-100 वर्षापूर्वीची घर आहेत. तर ते मात्र खरोखर आता फीचर झालंय. आम्हाला नव्या येणाऱ्या मंडळींना काही वेळेला तो ते मगाशी मी म्हटलं तसा किमतीचा प्रश्न वाटतो. पण आता ज्या प्रकाराने संख्येने गरज आली ती लोकांना त्या एका फीचरसाठी आवडतात असं एक मला लक्षात आलं.